हा राजाचा माल नव्हे, सखाराम बाइंडरचं घर आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार येतात आणि जातात, पण काही मोजके कलाकार आपल्या अभिनयाची अशी अमिट छाप सोडतात की पिढ्यानपिढ्या त्यांचे नाव आदराने घेतले जाते. या घरात राहायचंय तुम्हाला. घर माझ्यासारखंच आहे, मग तक्रार चालणार नाही. नीट बघून घ्या. पडत असेल तर बोचकं खाली टाका, नाही तर आल्या तशा बाहेर चला. आज आपण अशाच एका दिग्गज कलाकाराबद्दल बोलणार आहोत, जो नायक नव्हता, पण खलनायकाच्या भूमीमध्ये लाखोंच्या मनावर त्यांनी राज्य केलं होतं. मराठीतला खलनायक म्हटलं की सर्वप्रथम ज्याचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे निळू फुले. हा राजाचा माल नव्हे, सखाराम बाइंडरचं घर आहे. तोंडाने गोड पण डोळ्यात कपटी चमक. सावकाराच्या दादागिरीचा राकटपणा असो किंवा समाज सुधारकाचा अंगावर शहारे आणणारा आवाज, निळू भाऊंच्या अभिनयाला पर्यायच नव्हता. नमस्कार, स्वागत आहे आपलं मराठी फिल्म फॅक्टरीमध्ये. आणि आज आपण जाणून घेणार आहोत आदरणीय निळू फुले यांच्याबद्दल. निळकंठ कृष्णाजी फुले, आपल्यासाठी प्रेमाने निळू भाऊ. 1930च्या दशकात पुण्यात स्वातंत्र्य लढ्याच्या उष्ण वातावरणात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधी. वडील लोखंड व भाजीपाला विकून घर चालवायचे, पण परिस्थिती कधीच त्यांची ओढाताण करू शकली नाही. शिक्षणात तडजोड न करता त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं आणि उद्यान नावाची पदवी मिळवली. तरुण वयात ते AFMC पुणे येथे माळी म्हणून काम करू लागले. त्याच काळात त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संपर्क आला, ज्याने त्यांच्या विचारविश्वालाच नवीन दिशा दिली. पगाराच्या 80 रुपयातून 10 रुपये ते दलासाठी देत असत, इतके मनस्वी ते होते. रंगभूमीकडे पहिले पाऊल. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकातून त्यांची अभिनयाला सुरुवात झाली. वसंत बापट, पु ल देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांच्या सानिध्यात त्यांची कला अधिपरिपक्व झाली. 1957च्या निवडणुकीत त्यांनी लिहिलेलं येड्या गबाळ्याचं काम नव्हे हे वग गाजलं. त्यानंतर पुढारी पाहिजे, अकलेच्या कांद्याची, मिरची कोल्हापूरची अशा अनेक लोकनाट्यांमधून निळू फुले लोकांच्या मनात घर करून बसले. याच काळात अकलेच्या कांद्यांची या वगनाट्याने त्यांना फार तुफान लोकप्रियता मिळवून दिली. चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण. 1968मध्ये एक गाव 12 भानगडी या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेमासृष्टीमध्ये प्रवेश केला. झेले अण्णा या विनोदी खलनायक भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः खेळवून ठेवले. पण निळूभाऊंचा टर्निंग पॉइंट ठरला 1975मधील जब्बार पटेल दिग्दर्शित सामना. हिंदूराव धोंडे पाटील ही भूमिका म्हणजे मराठी खलनायकातील एक क्लासिक. रागाव नका, पण आधी आपण कोण? हिंदूराव धोंडे पाटील. या भागातली सगळी प्रगती आमच्या प्रयत्नांमुळे झाली. त्यांची शब्दफेक, नजर, देहबोली हे सर्व इतकं धारदार होतं की ते स्वतःच एक स्वतंत्र अभिनय शैली बनले. 40 वर्षांचा यशस्वी प्रवास. 4 दशक सलग रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या निळू फुले यांनी 140 पेक्षा अधिक मराठी आणि 12 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. सोंगाड्या, पिंजरा, सिंहासन, पुढचं पाऊल, जैत रे जयत, नाव मोठं लक्षण खोटं, विदूषक यांसारखे मराठी चित्रपट आणि प्रेम प्रतिज्ञा, कुली, दिशा, गरम नरम यासारख्या हिंदी चित्रपटातही त्यांच्या अभिनयाला आणखी व्यापकता मिळवून दिली. नाट्यक्षेत्रातही सखाराम बाइंडर, सूर्यास्त नाटकांमधील भूमिकांनी त्यांना अमाप लोकमान्यता मिळवून दिली. पुरस्कार आणि गौरव. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार सलग 3 वर्षे त्यांना मिळाला. त्यामध्ये 1973, 1974 आणि 1975 या सालामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1999मध्ये त्यांना मिळाला. तसेच नाट्यदर्पण हा पुरस्कारही मिळाला. हे सगळं निळूभाऊंच्या अपूर्व प्रतिभेची जिवंत साक्ष देतात. सामाजिक कार्य त्यांची दुसरी ओळख. काय म्हणाला? अभिनया इतकाच महत्त्वाचा होता त्यांच्या सामाजिक लढ्यांचा वारसा. किती सांगतोय तुम्हाला? अंधश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधक चळवळ, दलित व आदिवासी हक्क, ग्रामीण चळवळी या सगळ्यांमध्ये ते अग्रभागी होते. प्रगतिशील विचारांशी मशाल ते शेवटपर्यंत पेटवत राहिले. अखेरचा नमस्कार.
2009 मध्ये अन्ननलिकेच्या कर्करोगाने निळूभाऊ यांचे निधन झाले. गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातील कपटी चमक, त्यांचा भारदस्त आवाज आणि त्यांच्या अविस्मरणीय भूमिका आजही मराठी रसिकांच्या मनात जिवंत आहेत. असा कलाकार पुन्हा होणे खरंच अवघड. रंगभूमीकडे पहिले पाऊल. राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकातून त्यांची अभिनयाला सुरुवात झाली. वसंत बापट, पु ल देशपांडे यांच्यासारख्या दिग्गजांच्या सानिध्यात त्यांची कला अधिपरिपक्व झाली. 1957च्या निवडणुकीत त्यांनी लिहिलेलं येड्या गबाळ्याचं काम नव्हे हे वग गाजलं. त्यानंतर पुढारी पाहिजे, अकलेच्या कांद्याची, मिरची कोल्हापूरची अशा अनेक लोकनाट्यांमधून निळू फुले लोकांच्या मनात घर करून बसले. याच काळात अकलेच्या कांद्यांची या वगनाट्याने त्यांना फार तुफान लोकप्रियता मिळवून दिली. चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण. 1968 मध्ये एक गाव 12 भानगडी या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेमासृष्टीमध्ये प्रवेश केला. झेले अण्णा या विनोदी खलनायक भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः खेळवून ठेवले. पण निळूभाऊंचा टर्निंग पॉइंट ठरला 1975 मधील जब्बार पटेल दिग्दर्शित सामना. हिंदूराव धोंडे पाटील ही भूमिका म्हणजे मराठी खलनायकातील एक क्लासिक. रागाव नका, पण आधी आपण कोण? हिंदूराव धोंडे पाटील. या भागातली सगळी प्रगती आमच्या प्रयत्नांमुळे झाली. त्यांची शब्दफेक, नजर, देहबोली हे सर्व इतकं धारदार होतं की ते स्वतःच एक स्वतंत्र अभिनय शैली बनले. 40 वर्षांचा यशस्वी प्रवास. 4 दशक सलग रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या निळू फुले यांनी 140 पेक्षा अधिक मराठी आणि 12 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. सोंगाड्या, पिंजरा, सिंहासन, पुढचं पाऊल, जैत्रे जयत, नाव मोठं लक्षण खोटं, विदूषक यांसारखे मराठी चित्रपट आणि प्रेम प्रतिज्ञा, कुली, दिशा, गरम नरम यासारख्या हिंदी चित्रपटातही त्यांच्या अभिनयाला आणखी व्यापकता मिळवून दिली. नाट्यक्षेत्रातही सखाराम बाइंडर, सूर्यास्त नाटकांमधील भूमिकांनी त्यांना अमाप लोकमान्यता मिळवून दिली. पुरस्कार आणि गौरव. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार सलग 3 वर्षे त्यांना मिळाला. त्यामध्ये 1973, 1974 आणि 1975 या सालामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1999 मध्ये त्यांना मिळाला. तसेच नाट्यदर्पण हा पुरस्कारही मिळाला. हे सगळं निळूभाऊंच्या अपूर्व प्रतिभेची जिवंत साक्ष देतात. सामाजिक कार्य त्यांची दुसरी ओळख. काय म्हणाला? अभिनयाइतकाच महत्त्वाचा होता गर्व नाही. त्यांच्या सामाजिक लढ्यांचा वारसा. वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला. अंधश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधक चळवळ, दलित व आदिवासी हक्क, ग्रामीण चळवळी या सगळ्यांमध्ये ते अग्रभागी होते. प्रगतिशील विचारांशी मशाल ते शेवटपर्यंत पेटवत राहिले. अखेरचा नमस्कार. 2009 मध्ये अन्ननलिकेच्या कर्करोगाने निळूभाऊ यांचे निधन झाले. गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातील कपटी चमक, त्यांचा भारदस्त आवाज आणि त्यांच्या अविस्मरणीय भूमिका आजही मराठी रसिकांच्या मनात जिवंत आहेत. असा कलाकार पुन्हा होणे खरंच अवघड. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे कोणत्या कलाकाराच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल तेही सांगा.